नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर मी की देवांना नैवेद्य कसा दाखवायचा, त्या नैवेद्याचं नंतर काय करायचं। बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात येतं की फक्त सणवार असतील तेव्हाच देवांना नैवेद्य दाखवला जातो। तर ही चूक आपल्याला चुकूनही करायची नाही। बघा, आपण दररोज देवपूजा ही केलीच पाहिजे आणि देवपूजा केल्यानंतर जे काही आपल्या घरामध्ये जेवण बनतं तर त्याचा आपल्याला नैवेद्य देवांना दाखवायचा आहे। जेव्हा फक्त सण आहे, कुठले तरी आपण काहीतरी खास पाहुणे आलेत किंवा काय वेगळं जेवण बनवलंय, त्याच दिवशी असं बघण्यात येतं की त्याच दिवशी फक्त देवांना नैवेद्य दाखवला जातो। तर ही चूक आपल्याला चुकूनही करायची नाहीये। कारण देवांना आपण सकाळी देवपूजा केल्यावर आपल्या घरामध्ये जे वरण भात भाजी पोळी जे काही आपण स्वयंपाक बनवलाय तो आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। पण एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे की नैवेद्य दाखवताना आपण जो स्वयंपाक केलाय तो आपण अंघोळ केल्यानंतर स्वयंपाक केलेला असावा, तोच आपण देवांना नैवेद्य म्हणून दाखवू शकतो। म्हणून मग आपल्याला स्वयंपाक हा अंघोळ करून करायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जर एखाद दिवशी आपण काही स्वयंपाक नसेल बनवला किंवा आपण बाहेर जाणार असू तर आपण दूध साखर ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकतो। किंवा आपल्याकडे एखादं फळ असेल तर ते फळ सुद्धा आपण देवांना नैवेद्य म्हणून ठेवू शकतो। तर देवांना नैवेद्य ठेवायची पण एक योग्य पद्धत आहे। तर ती कशी की आपण आधी हे आपल्या हाताचे 3 बोट त्याच्याने आपण नैवेद्याच्या ताटाखाली मंडल काढून घ्यायचे आणि मग त्याच्यावर आपल्याला नैवेद्याचं ताट ठेवायचंय। मग नैवेद्याच्या ताटावरती 3 वेळेला ताटाच्या गोल वेळावर आपल्याला पाणी फिरवून गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचंय। तर मग हा दाखवलेला नैवेद्य देवांपुढे तसाच थोडा वेळ ठेवू द्यायचा आहे। नंतर मग तो नैवेद्य आपण घरातले सगळेजण प्रसाद म्हणून घेऊ शकतो। तर बघा, नैवेद्य संदर्भातली आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण जेव्हा पण देवांना नैवेद्य दाखवतो तर तेव्हा देवासमोर दिवा चालू असावा, ही एक काळजी आपल्याला घ्यायची। आणि दुसरं म्हणजे जेव्हा गणपती बाप्पांची पूजा आपण मांडतो, म्हणजे जेव्हा गणपती आपल्याकडे असतात किंवा लक्ष्मी मातेची एखादी पूजा, वैभव लक्ष्मी व्रत वगैरे असं कुठलंही जेव्हा व्रत आपण देवीचं करतो तर त्या व्रतामध्ये किंवा देवीला जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार आहे किंवा गणपती बाप्पांना तर त्याच्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं नाहीये। इतर वेळी आपण जे दररोज देवांना नैवेद्य ठेवतो त्याच्यामध्ये आपण तुळशीपत्र ठेवू शकतो, पण जेव्हा आपण गणपती बाप्पा किंवा लक्ष्मी मातेला नैवेद्य ठेवतो तर त्याच्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं नाहीये। तर अशा प्रकारे आपण देवांना नैवेद्य दाखवल्यामुळे आपण जे पण दररोज घरामध्ये जेवण बनवतो तर ते देवांना नैवेद्य स्वरूपात दाखवल्यामुळे ते जेवण न राहता प्रसाद होत असतो। म्हणून आपण दररोज देवांना स्वयंपाक केल्यावर नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवण्याआधी कोणी तो खायचा नाहीये किंवा उष्टा करायचा नाहीये। आणि जर असं आपल्या घरामध्ये लहान मुलं वगैरे असतील तर आपण नैवेद्याचं ताट आधीच भरून घ्यायचं आणि नंतर मग